अजितदादांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पुढं पक्षाचं कसं होईल, कोण नेतृत्व करेल, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. माझ्यासोबत सध्या बारामतीकर आहेत, ज्यांनी नेहमीच अजित पवारांवर मोठा विश्वास टाकलेला होता, मोठी जबाबदारी दिलेली होती. त्यांना नक्की काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय वाटतं, आज दादा निघून गेलेले आहेत, पुढं पक्षाचं कसं, दोन्ही पक्ष एकत्र यावं असे, म्हणजे मध्यंतरी आपण बघितलं जशा पद्धतीने हालचाली होत्या, निवडणूक एकत्र लढली, तुम्हाला वाटतं दोन्ही पक्षांनी एकत्र यावं? हो, नक्कीच. कारण आजपर्यंत दादांचं असलेलं जे काही नेतृत्व आहे, विकासाभूमिक जी दादांची असलेली भूमिका असेल, ज्याला आपण ना पिलर ऑफ द बारामती असं दादांच्या बाबतीमध्ये, किंबहुना बारामतीच कशाला, महाराष्ट्राला विकासाच्या पथावर नेण्यासाठी दादांची असलेली जी व्हिजन आहे, जी धडाडी आहे, एक खंबीर ज्याला नेतृत्व म्हणतो. आणि त्याचबरोबर संत तुकारामांच्या वाणीमध्ये जशी एक खंबीरता होती, सडेतोड उत्तर देण्याची जी काही पद्धत आपण ऐतिहासिक काळामध्ये वगैरे बघितली, त्याच पद्धतीनं दादांमध्ये असलेला तो सडेतोडपणा जो आहे, जे बोललो ते केलोच, ही दादांची जी वृत्ती जी होती, म्हणजे दादांचा प्रत्येक शब्द म्हणजे वचन होतं आणि त्यांनी ते बारामतीकरांसाठी सार्थ करून दाखवलं. एवढंच नाही, आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडचं सुद्धा गेल्या 10 वर्षापूर्वीचा जर पाहिलं, अजूनही पुण्यातली लोक अशी म्हणतात की पुण्याचा असेल किंवा पिंपरी चिंचवडचा जो विकास झालेला आहे, तर तो दादांमुळे झालेला आहे. जे रस्ते असतील, मोठमोठे उद्योगधंदे असतील, ते आणण्याचं कामसुद्धा दादांनी केलेलं आहे. भविष्य काळामध्ये जर महाराष्ट्राला प्रगतीपथावर जर न्यायचं असेल, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं खरं तर एकत्र यावं आणि एक भक्कम प्रकारचा जो आधार आहे, तो महाराष्ट्राला या ठिकाणी मिळेल. खऱ्या अर्थाने आज असं आम्हाला वाटलं की ज्याप्रमाणे आपल्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर एक प्रकारची पोकळी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये निर्माण होते, आज आम्हा सर्वच बारामतीकरांना याचं फार मोठं दुःख झालेलं आहे. नेतृत्व कोणी करावं मग, असा देखील प्रश्न होतो. आता ताई आता केंद्रामध्ये खासदार म्हणून काम करता आहेत. जी दादांची पुढची जनरेशन जी आहे, उदाहरण देखील मागणी आहे की, अशी देखील चर्चा आहे की सुनेत्रा वहिनी यांनी राज्यात येऊन नेतृत्व करावं, सांभाळावं सगळं. ज्याप्रमाणे जनतेचा पाठिंबा या ठिकाणी बहिणींना मिळेल, पार्थदादांना असेल किंवा जय दादांना असेल किंवा आपले रोहित दादा असतील, विकासाची नजर ज्यांच्याकडे आहे ना, खरं त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र असेल, बारामतीची सूत्र द्यावी, असे एक सामान्य जनता म्हणून मला वाटतं. अर्थातच दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं वाटतं का सगळ्या बारामती? हो, अगदी मनापासून सर्वांनाच असं वाटतं सर. ठीक आहे, एकत्र यावं साहेबांनी, ह्यांनी बी आता एकत्र आलं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत आणि एकत्रित काम करावे. बरोबर आहे, एकत्रच यावा, तर बारामतीचा विकास होणार आहे, महाराष्ट्राचा बी होणार आहे. दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रात आपल्याला पुढे न्यायचंय, त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी. वहिनी बी जरा ठीक करायला, म्हणजे दोन्ही नेतृत्व कोण करेल असं वाटतंय तुम्हाला आता पुढं पक्षाचं? ती देखील एक मोठी जबाबदारी आहे राज्याच्या. आता त्यांच्याच फॅमिलीमधले करणार. राज्यात नेतृत्व वहिनींनी करावं. ठीक आहे, वहिनीने करावं, त्यांनीच करावं. राष्ट्रवादी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. कुणी निर्णय घ्यावा मग? साहेबांनीच घ्यावा, साहेबांनीच घेतलं तर बरोबर. हो, शरद पवारांनी निर्णय घ्यायला पाहिजेत एकत्र येण्याचा. बारामतीकरांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतोय आपण. आणखीन काही सर्वसामान्य आहेत, ते काय? दादा गेले हे आम्हाला अजूनही पटत नाहीये. अजूनही असं वाटतं की कुठून तरी ते येतील आणि मी आहे असं म्हणतील. आम्ही काल अगदी माझी नात आहे 4 वर्षाची, ती सुद्धा सारखी विचारते की दादा कुठे गेले, अजित दादा कुठे गेले. तिला किती वेळा सांगितलं नाही, ती दिवसभर TV बघत बसली, रडतीये. आता आहे ती पाठीमागं खेळते, रडते ती, दादांना भेटायचंय, दादांना भेटायचंय, दादांना एकटं का सोडले, दादांच्या अंगावर तिरंगा का घातलाय, म्हणजे एवढ्यापर्यंत ती नाही केले. तर दादांसारखं खंबीर नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांनी बारामती सांभाळावी. बारामतीचा विकास खूप छान झालाय, असंच पुढे. बारामती आता पूर्ण राज्य आहे, कारण दादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मोठी जबाबदारी होती राज्यात, आणि दादा शब्दाचे पक्के होते. असंच पाहिजे, शब्दाचे पक्के असणाऱ्यांनीच पुढे महाराष्ट्रात. वाटतं दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने आता हालचाली होत्या, दोघांनी जर चांगला विचार केला, एकत्र आले तर होऊ शकतं. मला सर खरं तर राजकारणातलं एवढं काही कळत नाही, पण माझी खूप मनापासून इच्छा होती की दादांना एकदा तरी समोरासमोर बघावं. मी खूप म्हणजे हिच्याकडं, माझी बहीण आहे ही,
मी हिच्याकडं खूप वेळा आले आणि हिच्याकडं खूप वेळा मी अशी बोलली आहे सुद्धा की ताई मला एकदा तरी दादांना समोरासमोर बघायचे. अर्थात अनेकांच्या वेगवेगळ्या इच्छा या ठिकाणी आहेत आणि परंतु सगळ्यांना इथं बारामतीकरांना असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी जे पक्ष वेगळे झालेले होते त्यांनी परत एकदा एकत्र यावं आणि दादांचं ज्या पद्धतीने विजन होतं विकासाचं त्याच पद्धतीने पुढं न्यावं ही जबाबदारी दोन्ही पक्षांनी मिळून ठरवावी असं देखील म्हणणं या ठिकाणी या सगळ्या बारामतीकरांचं आहे. अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत आणि लहान मुलं देखील म्हणजे जे बारामतीचे आहेत त्यांना देखील दादा भेटायचे दादा कुठे गेले का टीव्हीत बघितलं ना. अशा काहीशे लहान मुलं असतील मोठे असतील सगळ्यांना असंच दादा निघून गेले हे अजून सुद्धा विश्वास होत नाही. मात्र दुसरीकडं दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि पुढं कशा पद्धतीने राजकारण करायचं आहे कशा पद्धतीने पुढं नेतृत्व करायचं आहे हे देखील ठरवावं अशी भूमिका या ठिकाणी अशी मागणी बारामतीकर करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई ABP माझा बारामती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.